काँग्रेसचे आमदार नाना पटोले आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात चांगलीच जुंपली आहे। गोंदियामध्ये प्रचारादरम्यान जमिनीच्या पट्ट्यांसाठी भाजपला मत द्यावं लागेल असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं होतं। त्यावर काँग्रेस आमदार नाना पटोलेंनी तेरे बाप का राज है क्या असं म्हणत टीका केलेली होती। त्यावर आता चंद्रशेखर बावनकुळे यांची पुन्हा एकदा प्रतिक्रिया आली आहे। त्यांनी पुन्हा एकदा नाना पटोले यांच्यावर निशाणा साधला आहे। तर आपण बघतोय विदर्भातल्या या दोन बड्या नेत्यांमध्ये आता वाकयुद्ध रंगलंय। नाना पटोले यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांना प्रत्युत्तर दिलं होतं आणि त्यावर आता पुन्हा एकदा बावनकुळे यांची प्रतिक्रिया आलेली आहे। काँग्रेस विरुद्ध भाजप असा संघर्ष आपल्याला या निवडणुकांमध्ये पाहायला मिळतोय आणि याच निवडणुकांच्या प्रचारादरम्यान एकमेकांवर अशा रीतीने टोकाची टीका केली जाते आणि त्याचाच पुढचा अंक आहे। नाना पटोलेंनी या संदर्भात चंद्रशेखर बावनकुळे यांवर प्रतिक्रिया दिलेली होती आणि महसूल मंत्र्यांचा एकेरी उल्लेख केलेला होता आणि त्यावर आता चंद्रशेखर बावनकुळे यांनी पलटवार केलेला आहे। नाना पटोलेंना प्रत्युत्तर दिलंय। मला माझ्या बापाचा उल्लेख करणं त्यांना महागात पडेल असं बावनकुळे म्हणाले। क्या एक मंत्री आया था बावनकुळे, वो बोल रहा था कि तुमने हमको चुन के नहीं दिया तो पट्टे नहीं देंगे, तो तेरे बाप का राज है। अरे मुख्यमंत्री और मंत्री भी जेल में गए, फिशिंग फिशिंग फिशिंग। ये कौन से खेत का मूल्य है? बेईमानी से चुन के यार यहाँ पे लोगों को धमकाते। हमारे गोंदिया के लोग किसी के धमकाने से डरते क्या? मैं वादा करता हूं तुमको पट्टे देने का, मैं 100% घरकुल बना के देने का वादा करता हूं आपको। और इसलिए तिवारी जी आप चिंता ना करो, आपने मेरे को लेटर लिख के दिया है। ये मेरे बचपन के दोस्त है, सब हम लोग कंचे खेले साथ में। माझ्या वडिलाचा माझ्या बापाचा उल्लेख करून जर नाना पटोले हे निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करत असेल तर तो त्यांना महागात पडणार आहे। जनता धडा शिकवेल। शेवटी कुणाच्याही वडिलाचा कुणाच्याही बापाचा उल्लेख करणे योग्य नाही आणि असा अपमान करणे योग्य नाही आहे। त्यांनी आमच्या परिवाराचा आमच्या घराचा अपमान केला आहे। या निवडणुकीमध्ये काँग्रेस भुईसपाट होईल आणि निश्चितपणे या शब्दांनी नाना पटोलेचाही त्या ठिकाणी राजकीय घात होईल एवढंच सांगतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।